हरे कृष्णा. इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित महिलांसाठी घेण्यात येणाऱ्या गीता सारांश शृंखलेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचं नाव आहे सांख्य योग. गोंधळलेल्या मनस्थितीत असणाऱ्या हताश झालेल्या अर्जुनाने भगवंताची शरण कशी घेतली, भगवंताचं शिष्यत्व पत्करलं आणि भगवंतांनी गुरु म्हणून त्यांना जे उपदेश दिलेत तर ते उपदेश आपल्याला स्पष्ट करून सांगणार आहेत. आजच्या वक्त्या आहेत सौ मानसी सुभेदार. त्यांचं नाव आहे माधुरी भक्ती माताजी. त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून कार्यरत असतात. त्यांचं शिक्षण MA इंग्लिश मधून झालेलं आहे आणि खूप छान पद्धतीने हाडाच्या शिक्षिका ज्यांना म्हणतात अशा पद्धतीने त्या नेहमी कार्यरत असतात. आणि इस्कॉन मध्ये म्हणाल तर बरेच वर्षांपासून त्या सेवेमध्ये आहेत. किचन कमिटीमध्ये आणखीन चिल्ड्रन कमिटीमध्ये त्यांचा असा छान हातभार लावलेला आहे आणि खूप छान व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि अभ्यासू अशा व्यक्ती आहेत त्या. तर त्यांच्याकडून आज आपण भगवद्गीतेच्या सार ज्याला म्हणतात त्या महत्वपूर्ण अध्यायाबद्दल जाणून घेणार आहोत. तर त्या खूप छान मैत्रीण आहेत आणि खूप छान पद्धतीने आपल्या सगळ्यांना सोपं करून हा सांख्य योग आपल्याला सांगणार आहेत. तर माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की अगदी लक्षपूर्वक आपण जे सांगितलं गेलंय माधुरी भक्ती माताजी जे सांगतील तर ते श्रवण करावं. हरे कृष्णा. मी विनंती करते माधुरी भक्ती माताजींना की त्यांनी सुरू करावा हा अध्याय. खूप खूप धन्यवाद पवित्र लीला माताजी. सर्वप्रथम मी बारामती वैष्णवी समितीचे मनपूर्वक आभार मानते. आणि आजचा माझा विषय सांख्ययोग. त्याला सुरुवात करण्याआधी आपण प्रार्थना गाऊयात आणि मग विषयाला सुरुवात करू. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीतेच्या 18 अध्यायावर आधारित शृंखलेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये सौ दीपाली शिंदे यांनी आपल्याला भगवद्गीतेच्या पहिल्या अध्याय म्हणजेच अर्जुन विषाद योग याच्यावरील सारांश कथन केला. आज आपण दुसऱ्या अध्यायावर सुरुवात करणार आहोत. त्याआधी आपण पाहूयात की पहिल्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं. तर पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की अर्जुन हतप्रत झाला होता. तो त्याने आपली सद्सद विवेक बुद्धी गमावली होती आणि कृष्णांना तो सांगतो की मी आता युद्ध करू इच्छित नाही. आणि निराश हतप्रत सद्सद विवेक बुद्धी गमावून बसलेला अर्जुन भगवंतांना म्हणतो की मला तुम्ही माझा रथ घेऊन दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन चला. आणि या अध्यायाचं आपल्याला समजण्यासाठी दीपाली माताजींनी 4 विभागात त्याची विभागणी करून सोप्या पद्धतीने सर्वांना समजावून सांगितलं. ते 4 विभाग होते. समोरच्या स्क्रीनवर आपल्याला दिसत असतील. पहिला म्हणजे युद्धाची भूमिका. याच्यामध्ये आपण पाहिलं की धृतराष्ट्र आणि दुर्योधनाची मानसिकता कशी होती. धृतराष्ट्र कसा
संदेहपूर्ण होता, भयभीत झालेला होता आणि तो कसा पक्षपाती होता. कौरवांचा विजय व्हावा कसं वाटत होतं आणि युद्धातील विजय पराजयाबद्दल तो कसा साशंक होता हे आपल्याला त्यांनी सांगितलं. आणि दुसरं पाहिलं आपण दुर्योधनाची मानसिकता, कसा तो स्वतःच्या सैन्याची प्रौढी मिरवत होता, कौतुक करत होता आणि आपल्या ज्येष्ठ वरिष्ठ द्रोणाचार्य, भीष्म अशा गुरु समान व्यक्तींवर कसा संदेह घेत होता, संशय घेत होता, हे आपण पाहिलं. आणि दुसरं पाहिलं की सर्व मंगलमूर्ती भगवान श्रीकृष्ण, अध्याय 12 ते 20 मध्ये आपण ते पाहिलं. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कसं भगवंतांच्या साक्षात उपस्थितीमुळं अगोदरच आपल्याला पांडव विजयी होणार याचे संकेत मिळत होते. याची काही सूचक चिन्ह त्यांनी आपल्याला सांगितली, जी म्हणजे भगवंतांचा शंख, लक्ष्मी देवींची उपस्थिती, भगवंतांच्या अर्जुनाच्या ध्वजावर हनुमंताचे चिन्ह, तसेच भगवंतांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि अग्नीद्वारे दिलेला रथ, असे काही सूचक चिन्ह होती, ज्याच्यामुळे आपल्याला समजत होतं की विजय हा नक्की पांडवांचाच होणार. आणि त्यानंतर आपण पाहिलं की भक्तवत्सल भगवंत कसे भक्तवत्सल आहेत. साधी साधी शुल्लक कामं करताना कुणालाच नको वाटतं, पण भगवंतांनी भक्ताच्या प्रेमापोटी एका सारथ्याची भूमिका निभावली. आपण पाहिलं की दीपाली माताजी सांगत होत्या की कसं रथ चालवताना सारथ्याची भूमिका कशी असती आणि जो रथावर उभारला आहे, समजा अर्जुन आहे, तो भगवंतांना डाव्या बाजूला जायचं असेल तर डाव्या बाजूला लाथ मारायची, उजव्या बाजूला जायचं असेल तर उजव्या बाजूला लाथ मारायची, समोर जायचं असेल तर मध्ये लाथ मारायची. म्हणजे भगवंतांनी असं शुल्लक काम सुद्धा भक्ताच्या प्रेमापोटी घेतलं, तेव्हा आपण पाहू शकतो की भगवंत किती भक्तवत्सल आहेत. आणि चौथ्या विभागात आपण पाहिलं जीवनातील कष्ट. प्रत्येकाच्या जीवनात कष्ट येतात, त्याचं डिटेलमध्ये विवेचन त्याच्यामध्ये पाहिलं, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की आधी भौतिक क्लेश, आधी दैविक क्लेश आणि आध्यात्मिक क्लेश. स्वतःच्या शरीर, मन आणि वाणीद्वारे होणारे क्लेश, त्यानंतर दुसऱ्यांद्वारे दिलेले क्लेश आणि प्रकृतीचे जे आपण गुन्हा करतो त्या प्रकृतीद्वारे आपल्याला दिलेले क्लेश. थोडक्यात त्याचं वर्णन असं करता येईल. आणि हे सगळं आपण कालच्या अध्यायामध्ये शिकलो. आज आपण अध्याय 2 सांख्ययोग पाहणार आहोत. आणि नेक्स्ट स्लाइड, हा भगवद्गीतेतील दुसऱ्या नंबरचा सगळ्यात मोठा अध्याय आहे. आणि पहिला अध्याय जो आहे तो 18वा अध्याय, 78 श्लोक त्याच्यामध्ये आहेत. आणि हा दुसरा अध्याय ज्याच्यामध्ये 72 श्लोक आहेत. आणि हाही अध्याय समजण्यासाठी आपण त्याचं 4 भागात विवेचन केलेलं आहे. 4 भागात त्याची विभागणी केलेली आहे. पहिला भाग आहे संकट नियंत्रण, तो 1 ते 10 श्लोकांपर्यंत संकट नियंत्रण आहे. दुसरा भाग आहे माझी वास्तविक ओळख, 11 ते 30 मध्ये. तिसरा विभाग आहे 2 कर्तव्य. भगवद्गीतेमध्ये व्यक्तीने आचरवायची 2 कर्तव्य दिली आहेत, त्याचं विवेचन 31 ते 53 या श्लोकामध्ये दिलं आहे. आणि चौथा जो आहे तो विभाग आहे सदैव प्रसन्नचित्त, म्हणजे भगवद्गीतेच्या शिकवणीनुसार जीवन जगून आपण सदैव प्रसन्नचित्त कसं राहायला हवं याचं विवेचन या चौथ्या विभागात करण्यात आले आहे. तर आपण पहिल्यांदा संकट नियंत्रण या पहिल्या विभागाविषयी पाहूयात. स्लाइड. संकट नियंत्रण मध्ये पहिला श्लोक येतो. स्लाइड. कार्पण्यदोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेतः यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे.
कृपा करून मला उपदेश करा. बघा, इथं अर्जुन स्वतः सांगतोय की मी माझ्या दुर्बलतेमुळे माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलोय आणि मनशांती नष्ट झाली आणि अशा स्थितीमध्ये माझ्यासाठी सर्वात श्रेयस्कर काय आहे ते तुम्ही मला सांगा. आणि इथं अर्जुन म्हणतो की शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मी तुम्हाला आत्मसमर्पण करत आहे. प्रपन्नम या शब्दामध्ये ते म्हणतात की मी तुम्हाला शरणागत आलो आहे आणि मला आता तुम्ही शिष्य म्हणून स्वीकार करा. तुम्ही मला निश्चितपणे सांगा की मी काय करू आणि काय नको. आपण पहिल्या अध्यायात धृतराष्ट्राची मानसिकता पाहिली आणि दुर्योधनाची पण मानसिकता पाहिली. आता आपण पाहूयात की अर्जुनाच्या मनात काय चाललं आहे. अर्जुन म्हणतो की मी दुर्बल आहे, मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेले, माझी मनशांती पण नष्ट झाली आणि मी माझं कर्तव्य करायला विसरलोय. खर तर अर्जुन हा इतका प्रसिद्ध आहे, इतका शक्तिशाली आणि इतका प्रसिद्ध योद्धा असताना पण त्याच्या स्वतःच्या क्षमतेवर डाऊट नव्हता. पण तो जिथं उभा होता, ज्या परिस्थितीत होता युद्धभूमीवर, दोन्ही बाजूला त्याचे परिवार. आवाज बंद होणार. आवाज येतोय ना? हो येतोय अमृता, येतोय बोल. ते माधुरी भक्ती माताजींचा येतोय आवाज. तर अर्जुन म्हणतो की मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलोय आणि तो कशामुळे गोंधळून गेलाय तर त्याला त्याच्या क्षमतेवर डाऊट नाहीये, तर दोन्ही बाजूला त्याचे परिवारगण आहेत. दोन्ही बाजूला परिवारातील व्यक्तींबरोबर त्याला युद्ध करायचं आहे, ज्यांनी आतापर्यंत त्याला शिकवलंय युद्ध कसं करावं, जे त्याचा आदर्श आहेत, भीष्म, द्रोण, अशा प्रिय व्यक्तींबरोबर त्याला युद्ध करायचंय. त्यामुळे तो धैर्य गमावून बसलाय आणि धैर्य हे द्विधा मनस्थिती त्याची झालेली आहे आणि अर्जुनाच्या मनात साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांविषयी इतका आदर आहे की तो म्हणतो की हे मी तुमचा गुरु म्हणून स्वीकार करतो, तुम्ही मला मार्ग दाखवा. आता मला काहीच सुचत नाही मी काय करावं, तर तुम्ही मला सांगा की मी काय करावं आणि काय नको. तर याच्यामध्ये संकट नियंत्रण मध्ये दोन भाग येतात, एक म्हणजे असमंजस आणि दुसरा म्हणजे शरणागती. तर असमंजस म्हणजे अर्जुनाची भ्रमित अवस्था, संभ्रमावस्था. अर्जुन संभ्रमित झाला दोन्ही गोष्टींमध्ये, मी काय करू आणि काय नको. आणि मग त्यांनी संभ्रमावस्था निर्माण झाल्यानंतर मग भगवंतांची शरणागती घेतली. कशामुळं असमंजस, अर्जुनाची संभ्रमावस्था कशा बाबतीत होती तर दोन गोष्टी, कर्तव्याचे पालन करू की नको आणि दुसरं योग्य काय आहे, जय का पराजय. अर्जुन कालच्या विभागातच पहिल्या अध्यायातच सांगताना अर्जुन युद्ध न करण्याची 4 कारणं आपल्याला सांगतो. त्याच्यामध्ये अर्जुन सांगतो की एवढे लोक इथं उपस्थित आहेत, करोडोच्या संख्येनं युद्धभूमीवर लोक आहेत आणि या लोकांना जर मी मारलं, कसं मी मारू त्यांना, त्याच्या मनामध्ये दया भावना उत्पन्न होते. दुसरं तो म्हणतो की या जर माझे हे सगळे परिवारगण आहेत, त्यांना जर मी मारलं तर मी कसा आनंदी होऊ. आणि दुसरं तो सांगतो की मी स्वतः जर मेलो तर मी कसा आनंद घेऊ. म्हणजे दोन्ही बाबतीत तो स्वतःचा आनंद बघतोय. परिवारगण जर गेले तर मी आनंदी होऊ शकत नाही आणि दुसरं म्हणजे मीच जर या युद्धात मरण पावलो तर मी कसा आनंद घेऊ. तिसरं तो म्हणतो की या पापकर्म होईल. तिसरं तो सांगतो की पापकर्म होईल आणि एकदा एवढ्या लोकांचा जर मी मृत्यू केला तर मला पापकर्म लागेल. चौथं तो सांगतो की घरातील वडीलधारी माणसं जर मरण पावली तर मुलांवर संस्कार कसे होतील. मग अशी वेगवेगळी कारण अर्जुन देतोय की मी हे कर्तव्य करू का नको. हे समजण्यासाठी आपण एक छोटस उदाहरण घेऊयात की सैन्यामध्ये एक मेजर किंवा जनरल पदावर एखादा व्यक्ती आहे, त्याच्या आणि युद्ध सुरू होणार आहे आणि समोर युद्ध सुरूच होणार आहे आणि तो म्हणतो की मी कसं युद्ध करू आणि युद्ध जर केलं तर मला आनंद मिळणार नाही, युद्धात जर मी मरण पावलो तर मला आनंद मिळणार नाही आणि मी एवढ्या लोकांची हत्या कशी करू, कर्तव्य पालन कसं करू. तशीच संभ्रमावस्था अर्जुनाच्या मनात होती. फक्त त्याच्या समोर जे उभे होते त्याचे स्वतःचे परिवारगण होते, त्यामुळं अर्जुनाला असं वाटत होतं की उचित काय, जय का पराजय.
विजय हवाय का पराजय हवाय, अशा परिस्थितीत तो म्हणतो की मला पराजयच ठीक आहे. हे समजण्यासाठी आपण अजून एक छोटस उदाहरण घेऊया. समजा एक बास्केटबॉलची मॅच आहे, माझ्या कॉलेजची बास्केटबॉलची मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये त्याची मॅच दुसऱ्या एका कॉलेज बरोबर आहे. राज्य स्तरावरची ती मॅच आहे आणि दुसऱ्या कॉलेजच्या टीम मध्ये माझी सख्खी चुलत बहीण आहे. माझं त्या सख्ख्या चुलत बहिणीवर खूप प्रेम आहे आणि जर मला मॅच जर खेळायची असेल तर गोल करावे लागतील आणि माझ्या कॉलेजला जिंकून द्यावं लागेल. परंतु पलीकडच्या टीम मध्ये जर माझी चुलत बहीण असेल तर माझ्या प्रेमापोटी, तिच्या प्रेमापोटी जर मी गोल न करता माझ्या कॉलेजच्या टीमकडं लक्ष द्यायचं का तिच्यासाठी गोल करायचे नाही, काय करायला पाहिजे? तर माझ्या कॉलेजच्या टीम मध्ये जिंकूनच मला खेळायला हवं. तर अशा प्रकारची भ्रमित अवस्था अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि अशी आसक्ती त्याच्या निर्माण झाली होती. त्यामुळे आपण या घटनेमधून, या सगळ्या इन्सिडेंट मधून एक अनमोल शिकवण घेऊ शकतो की आसक्तीमुळे व्यक्ती योग्य आणि अयोग्य यातील भेद करण्याची क्षमता हरवून बसतो. जसं आता आपण पाहिलं की माझी चुलत बहीण पुढे पलीकडच्या टीम मध्ये असल्यामुळे मला वाटत होतं की मी कसं खेळू, तिला जिंकून देऊ का माझ्या कॉलेजला जिंकून देऊ. त्यामुळं आसक्ती निर्माण झाली आणि या आसक्तीमुळं माझी सदसद विवेक बुद्धी गमावून बसली. म्हणजे मी भेदभाव करू शकले नाही की मी काय करायला हवं आणि विवेक पण काम करू शकत नाही. तसंच अर्जुनाच्या बाबतीत झालं, तो भेदभाव करू शकला नाही आणि विवेक पण त्याचा काम देत नव्हता. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीची आसक्ती निर्माण झाली, एखाद्या व्यक्तीविषयी फार प्रेम निर्माण झालं तर त्याची आवड आपली होऊन बसते, त्याची नावड पण आपली होऊन बसते, त्याचे मित्र आपले मित्र होतात आणि आपण काय करतोय, योग्य करतोय का अयोग्य करतोय ते आसक्तीमुळे आपल्याला समजतच नाही. मग अशीच परिस्थिती अर्जुनाची झाल्यामुळं अर्जुनाने शरण घेतली भगवान श्रीकृष्णांची आणि या परिस्थितीत बाहेर निघण्यासाठी मग तो शरणागत झाला. दुसरा पार्ट झाला. आता आपण संकट नियंत्रण आणि शरणागती हे दोन भाग बघितले. अर्जुनाने शरणागती घेतली भगवंतांची. शरणागतीमध्ये घेण्यापूर्वी आचार्य सांगतात की 4 गोष्टी झाल्या. कोणत्या 4 गोष्टी झाल्या तर ते स्क्रीनवर आपल्याला दिसतंय की अर्जुनाला पहिल्यांदा निर्बलतेचा आभास झाला. आपण योग्य अयोग्य विचार करू शकत नाही, कर्तव्य पार पाडू शकत नाही आणि मी भ्रमित झालो आहे आणि त्यामुळं ह्या निर्बल होऊन अर्जुनाने मग भगवंतांची शरणागती घेतली. निर्बल झाल्याचा आभास झाल्याचे समजल्यानंतरच मग अर्जुनानं काय केलं, भगवंतांची शरणागती घेतली आणि भगवंतांना म्हणाला की मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे आणि मला शरण द्या. असं विनय निवेदन केल्यानंतर मग काय झालं तर नात्यात परिवर्तन झालं. इतके दिवस ते दोघ जण खूप घनिष्ठ मित्र, अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण. इतकं घनिष्ठ मैत्रीचं नातं होतं, त्यामुळे एकमेकांची थट्टा मस्करी करणे, विनोद करणे हे सगळं चालायचं. मित्र म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी चालतात. आणि मग आता मात्र विनयपूर्वक निवेदन केल्यानंतर हे नातं बदललंय आणि हे नातं बदलल्यानंतर त्या नात्याचं रूपांतर झालंय एका गुरु शिष्याच्या नात्यामध्ये. आणि मग भगवान श्रीकृष्ण, कारण या ठिकाणी अर्जुनाला गरज होती एका शिक्षकाची, एका गुरुची, एका मार्गदर्शकाची. त्यामुळं अर्जुनाने ते गुरु म्हणून भगवंतांना गुरु मानले आणि भगवंत त्याला उपदेश करणार आहेत. आणि जेव्हा आपल्या पण आयुष्यात आणि मग त्याला ज्ञानप्राप्ती होणार आहे. तर आपल्या पण आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी शिकलो, स्वयंपाक करायला शिकलो किंवा नोकरी करतोय आपण, अभ्यास शिकलो, वेगवेगळ्या कला शिकलो, पण या प्रत्येक कला शिकण्यासाठी आपल्याला एका गुरुची आवश्यकता भासली. तसं अर्जुनाला पण या ठिकाणी गुरुची आवश्यकता भासली आणि गुरु प्राप्ती झाल्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. मग आपण सारखं इथं म्हणतोय की आपण भगवंतांची शरण घेतली. कोणाची शरण घेतली? भगवंतांची शरण घेतली. तर भगवान कोण आहेत? भगवान कोण आहेत याच्यामध्ये भारतामध्ये तर 33 कोटी देवी देवता आहेत. त्यामुळे भगवान कोण आहे याच्या बाबतीत खूपच कन्फ्युजन आहे. आणि मग आपण भगवद्गीते पण मध्ये म्हणताना आपण म्हणतो श्री भगवान उवाच
मग हे भगवान कोण आहेत हे आपल्याला समजायला हवं. तर हे समजण्यासाठी भगवान या गोष्टीमध्ये आपण 4 परिभाषांनी ते समजून घेऊ की भगवंत सर्व कारणांचे कारण आहे. प्रत्येक गोष्टीचे ते स्रोत आहे. जसं माझे सोर्स आहेत माझे माता पिता, त्यांचे सोर्स कोण आहेत त्यांचे माता पिता, त्यांचे सोर्स कोण आहेत त्यांचे माता पिता. असं करत करत आपण एका परमस्त्रोतापर्यंत येतो की ज्यांचा कोणी स्त्रोत नाहीये, ते स्वतः क्रिएटर आहेत. आणि मग ते स्वतः क्रिएटर असल्यामुळे त्यांच्यापासूनच सगळं उत्पन्न होत आहेत आणि तेच परम स्त्रोत आहेत. म्हणजे सर्व कारणांचे परम कारण भगवान आहेत. दुसरं सांगतात की ते परम स्वामी आहेत. ते प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत. आपण पण स्वामी आहे. समजा एका घराचे आपण मालक आहोत, एखाद्या गाडीचे, एखाद्या कारचे आपण मालक आहोत, साध्या गोष्टींचे. पण हे सगळं अस्थायी आहे, स्थिर रूपात नाही येत हे. कारण आपलं जर घर विकलं तर आपण दुसरं कोणतरी त्याचं मालक होईल. कार विकली तर कारचे मालक दुसरं कोणीतरी होईल. त्यामुळे आपण चिरस्वरूपात मालक नाहीये कुठल्या गोष्टींचे. आपलं आणि जरी आपण घर कुणाच्या नावं केलं नाही तर मृत्यूनंतर वारसा हक्काने ते दुसऱ्याच्या नावावर होतं. त्यामुळे आपण स्वामी आहोत, पण अस्थायी रूपात स्वामी आहोत. आपण प्रोप्रायटर नाहीये, ओनर आहे, पण आपण अस्थायी आहोत. भगवंत मात्र प्रत्येक गोष्टीचे परमस्वामी आहेत. नंतर तिसरा भाग पाहतो की ते परमनियंता म्हणजेच परमनियंत्रक आहे. ते प्रत्येक गोष्टीचे आपण पाहिलं सर्व कारणांचे कारण आहेत, परमस्त्रोत आहेत, सर्व गोष्टींचे स्वामी आहेत. मग जो सर्व कारणांचे कारण आहे, जे परमस्वामी आहेत, ते परमनियंत्रक सुद्धा आहेत. कारण सर्व गोष्टी त्यांच्यापासूनच उत्पन्न होतात. जे सर्व कारणांचे कारण स्वामी आहेत ते ऑटोमॅटिकलीच परम नियंत्रक होतात, कंट्रोलर होतात. आता आपण पाहतो की आपल्याला पण वाटतं की आपण पण कंट्रोलर व्हावं, पण आपलं शरीरच जर आपल्या कंट्रोलमध्ये नसेल तर आपण बाकीच्यांवर काय कंट्रोल करणार. समजा आता मी इथं लेक्चर देते, मला तहान लागली, भूक लागली, किती वेळ मी कंट्रोल करणार स्वतःला. आपल्या शरीराच्या गरजा आपण नेहमी बघा एका ठराविक मर्यादेपर्यंत आपण स्वतःला कंट्रोल करू शकतो. समजा आणि हे सीमित स्वरूपात आहे सगळ्या गोष्टी कंट्रोल करणं आपल्या शरीराला. पण आपल्याला स्वतःला काय वाटतं, आपण स्वतःच्या शरीराला जरी कंट्रोल नाही करू शकलं ना तरी आपल्याला वाटतं माझ्या पत्नीनं माझं ऐकावं, माझ्या मुलांनी ऐकावं, शेजाऱ्यांनी, घरातील व्यक्तींनी, आई वडिलांनी, सगळ्यांनी माझं ऐकावं. परंतु जर आपण आपल्या शरीरावरच नियंत्रण करू शकत नसून तर आपण बाकी तर सगळ्या गोष्टी कठीण आहेत. त्यामुळं भगवंत हे परम नियंत्रक आहेत. आणि चौथी गोष्ट म्हणजे भगवंत हे परमभोक्ता आहेत. भगवंत सर्व गोष्टींचे स्वामी आहेत, परम नियंत्रक आहेत आणि परमस्वामी आणि सर्व कारणांचे कारण आहेत. त्यामुळे ते परमभोक्ता पण आहेत. कारण सर्व गोष्टी त्यांच्यापासूनच उत्पन्न होतात. मग सर्व गोष्टींचा आनंद पण तेच घेतात. ते सुप्रीम एन्जॉयर आहेत. कसं बघा, आता एक रेस्टॉरंटचं एक उदाहरण बघूया. एका रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती आपल्या कुटुंबाला घेऊन जातो एन्जॉय करण्यासाठी आणि तिथं पाहतो त्या खूप छान मोठं हॉटेल असतं आणि मग ते जेवण करायला सुरुवात करतात. तेवढ्यात एक आलिशान कार त्या हॉटेल समोर येऊन उभा राहते. त्या कारमधून एक व्यक्ती खाली उतरतो आणि व्यक्ती खाली उतरल्यानंतर तो पटकन त्या मॅनेजरकडे तर चालत जातो आणि त्याला म्हणतो चल कॅश काढ सगळी. आणि मॅनेजर सुद्धा पटकन ड्रॉवर उघडून जेवढे सगळे नोटांचे बंडल आहेत तो मोजतो आणि पटकन त्यांना देऊन टाकतो आणि तो तसाच ताड पावले टाकत तो माणूस निघून जातो. त्या व्यक्तीला वाटतं की हा गुंड आहे का मवाली आहे का कोण आहे हा व्यक्ती, हा पटकन येऊन असे मॅनेजर कडून पैसे कसे काय घेऊन जाऊ शकतो. म्हणून तो मॅनेजरला विचारायला गेला की हे कसं काय शक्य आहे. तेव्हा मॅनेजर त्याला सांगतो की हे आमचे मालक आहेत, ह्या हॉटेलचे मालक आहेत. हॉटेलच्या मालकाने काय केले, जागा घेतली, त्यावर हॉटेल बांधलं, त्याच्यासाठी लागणारे आचारी आणले, मॅनेजर पदी एक बसवला, स्वच्छतेसाठी कामगार नेमले आणि तो आता काय करतोय, तो फक्त आठवड्यातून एकदा येऊन त्याची जे रक्कम झालीये तो येऊन घेऊन जातोय. म्हणजे तो परमभोक्ता झालाय, तो भोक्ता झालाय, त्याचा एन्जॉयर झालाय, कारण तोच मालक आहे, त्यांनीच सगळ्या गोष्टी पुरवल्या. तसं भगवंतांनी या सगळ्या गोष्टी आपल्याला
पुरवल्या आहेत. त्यामुळं भगवंत हे परमभोक्त आहे. या चारही परिभाषांनी आपण ठरवू शकतो की भगवान कोण आहेत. जेव्हा कोणी म्हणेल ना मी भगवंत आहे, असे तोतया अनेक व्यक्ती असतात की जे म्हणतात की मी स्वतः भगवंत आहे. तर आपण या 4 परिभाषांनी तपासून पाहू शकतो की भगवंत कोण आहेत. तर जेव्हा जशी अर्जुन निराश झाला होता, हतप्रत झाला होता, तसं आपल्या पण जीवनात असे कठीण प्रसंग येऊ शकतात, अशा अडचणी येऊ शकतात. जेव्हा जेव्हा आपण यातून काय शिकायचं, तर जेव्हा जेव्हा आपल्याला कठीण परिस्थितीत महत्वपूर्ण निर्णय घ्यायचा असेल तर आपण उत्तम अधिकारी व्यक्तीचा परामर्श घ्यावा. आता तुम्ही म्हणाल की अर्जुनासाठी भगवंत उपस्थित होते त्याला मार्गदर्शन करण्यासाठी. मग आमच्या जीवनात कोण आहे? तर आपल्या जीवनात भगवंतांची शब्द, भगवंतांची वाणी आणि स्वतः भगवंत याच्यात फरक नाही. तर भगवंतांच्या वाणीने आणि शब्दांनी आपण ते आहेत भगवद्गीतेच्या रूपात, आणि भगवद्गीतेच्या रूपात आपल्या सगळ्या प्रश्नांची आणि मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, तर भगवद्गीतेचा अभ्यास करणाऱ्या, अध्ययन करणाऱ्या अशा श्रेष्ठ गुरूंचा किंवा मार्गदर्शनपर ज्या व्यक्ती असं मार्गदर्शन करू शकतात भक्तीचा, त्यांच्या आपण मार्गदर्शन घ्यायला हवं. म्हणजे आपल्याला समजेल की आपण जीवनात काय केले पाहिजे आणि काय नको. तर भगवान हे शब्दाची आपण एक व्याख्या पाहिली. 4 प्रकारे आपण भगवान हे हा शब्द कशा प्रकारे समजू शकतो. पराशर मुनी अजून एक व्याख्या देतात की भगवंत हे षड ऐश्वर्य पूर्ण आहे. खूपच सुंदर व्याख्या दिली आहे त्यांनी की भगवंत हे षड ऐश्वर्य पूर्ण आहे. म्हणजे भगवंतांच्या मध्ये प्रचूर मात्रेमध्ये सर्वोत्तम वैराग्य, सर्वोत्तम ऐश्वर्य, वीर्य, यश, सौंदर्य आणि ज्ञान हे सगळं सर्वोत्तम प्रमाणात आहे. सगळ्यात जास्त जर ते कोणाकडे असेल तर ते प्रचूर मात्रेमध्ये भगवंतांकडे आहे. ना बाकीच कुणाकडं, ना सौंदर्य, ना वैराग्य, ना ज्ञान, ना ऐश्वर्य, या कुठल्याच गोष्टी कुणामध्येही जास्त असू शकत नाही. पहिल्यांदा आपण पाहू सौंदर्य. तर आपण रोजच्या जीवनात पाहतो की अनेक सुंदर व्यक्ती आहेत, परंतु हे त्यांचे सौंदर्य वयानुरूप कमी होत जातं. जसजसं वय वाढल तसतसं आपलं सौंदर्य कमी होत जातं. परंतु भगवंत हे चिर यौवन, नव यौवन त्यांचं 16 वर्षाच्या पुढं भगवंतांचं आयुष्यच वाढत नाही. 16 वर्षाच्या पुढं त्यांचं आयुष्य वाढत नाही. त्यामुळे ते नेहमीच नवयौवन असतात. आणि ते भगवंतांचं एक नाव आहे मदन मोहन. मदनालाही ते आकर्षित करतात. मदनाला आकर्षित करणारे हे मदन मोहन. त्यामुळं भगवंतांचं सौंदर्य हे सर्वश्रेष्ठ आहे. दुसरं आपण पाहतो की यश. भगवंत खूप फेमस आहे. असं कोणीच नाही की जगात आणि परदेशात आणि कुठंही की जे भगवंतांना ओळखत नाही. अगदी नास्तिक सुद्धा भगवंतांना ओळखतात. भलेही ते त्यांना मानत नाहीत, पण ते भगवंतांना जाणतात पण मानत नाही. तर भगवंत हे यश हे भगवंतांचं सर्वोत्तम आहे. तिसरं म्हणजे ज्ञान. भगवंत खूप ज्ञानी आहे. बघा, आता मला लेक्चरची तयारी करायची म्हटल्यावर मला 15-20 दिवस या लेक्चरचा 1-1.5 तास बोलायचं असेल तर 15-20 दिवस मला त्याचा अभ्यास करावा लागला की काय बोलायचंय, व्यवस्थित ज्ञान सगळ्यांपर्यंत गेलं पाहिजे यासाठी. परंतु भगवंतांना अर्जुनाने प्रश्न विचारले आणि भगवंतांनी उत्तरं दिली. 1.5 तासात भगवंतांनी भगवद्गीता सांगितली, त्याच्यासाठी कुठला अभ्यास केला नव्हता. यावरून आपण पाहू शकतो की भगवंत किती ज्ञानी आहे आणि त्यांना कुठल्या तयारीची आवश्यकता त्यासाठी नव्हती. दुसरं म्हणजे वीर्य. भगवंत खूप सामर्थ्यवान आहे. 7 वर्षाचं वय असताना भगवंतांनी एवढा मोठा गोवर्धन पर्वत 7 दिवस आणि 7 रात्रींसाठी आपल्या करंगळीवर धरला उचलून. तर आपण पाहू शकतो की भगवंत किती सामर्थ्यवान आहेत. आणि धन, पुढची गोष्ट म्हणजे धन. ब्रह्मदेव आपल्या प्रार्थनेमध्ये म्हणतात लक्ष्मी सहस्त्रशत संभ्रम सेव्यमानम. हजारो लक्ष्मी ज्या भगवंतांची सेवा करतात, हजारो लक्ष्मी भगवंतांची सेवा करतात.
बघा, आपल्याला कुठलं धन पाहिजे असेल तर आपण लक्ष्मी देवीची पूजा करतो. बघा, काही जण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करतात कारण त्यांना धन हवं असतं. पण धनाची देवता जी लक्ष्मी देवी आहे ती एक नाही तर हजारो लक्ष्मी देवी भगवंतांची पूजा करतात. मग आपण पाहू शकतो की भगवंतांजवळ किती लक्ष्मी असते. 6वी गोष्ट म्हणजे वैराग्य. आता आपण हे पाहू शकतो की भगवंतांकडं आपण पाहतो कुणी एखादं खूप सुंदर असेल, कुणाकडं ऐश्वर्य असेल, कुणाकडं खूप शक्ती असेल, यश असेल तर तो किती गर्विष्ठ असतो व्यक्ती. त्याला फार गर्व असतो आपल्या सौंदर्याचा, यशाचा, शक्तीचा. परंतु भगवंतांकडे आपण पाहतो की हे सगळं असूनही ते वैरागी आहेत. वैराग्य आहे त्यांच्याकडं. त्यांना कुठल्याही गोष्टीची आसक्ती नाही. आणि हे आपण कशावरून पाहू शकतो? कारण भगवंत अर्जुनाचे सारथी झाले. एका भक्ताच्या प्रेमापोटी त्यांनी सारथ्य स्वीकारलं आणि एवढं सगळं भगवद्गीतेचं ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलं. आपण एखादा सल्ला जरी आपण कुणाला दिला ना तर आपल्याला काय वाटतं की ह्या व्यक्तीने माझं ऐकलं पाहिजे. कुठलाही साधा सल्ला दिला तर भगवंत भगवद्गीतेचं ज्ञान, पूर्ण ज्ञान अर्जुनाला देतात आणि शेवटी 18व्या अध्यायात ते म्हणतात यत इच्छसी तथा कुरु. म्हणजे तुझी जी इच्छा आहे ते तू कर. भगवंत असं म्हणत नाही मी सांगतोय तेच कर. ते काय म्हणतात, तू सारासार विचार कर मी जे सांगितलंय त्याच्यावर आणि तुला जे योग्य वाटेल तेच कर. याच्यावरून आपण पाहू शकतो की भगवंत किती विरक्त आहे. या सगळ्या गोष्टी भगवंतांमध्ये पूर्ण रूपात आहेत. वैराग्य, ऐश्वर्य, वीर्य, यश, सौंदर्य आणि ज्ञान या सगळ्या गोष्टी पूर्ण रूपात आहेत. मग आपण का सुंदर असतो, शक्तिमान असतो? कारण भगवंतांनी त्यांच्या ऐश्वर्यातील छोटासा भाग आपल्या बरोबर वाटला आहे, आंशिक रूपात वाटला आहे. त्यामुळं आपल्यात असणारे गुण हा भगवंतांच्या ऐश्वर्याचा अंश आहे. त्यामुळेच आपण थोड्याफार प्रमाणात सुंदर, थोड्याफार प्रमाणात धनवान, असं शक्तिमान, असे वेगवेगळ्या गोष्टी आपल्यामध्ये येतात कारण भगवंतांनी तो भाग आपल्याशी आंशिक रूपात का होईना वाटला आहे. तर आता आपण दुसरा भाग पाहणार आहोत, माझी वास्तविक ओळख. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. आता बघा, आपल्या लेक्चर मध्ये कुणी 20 वर्षाचा असेल, कुणी 25 वर्षाचा असेल आता जॉईन झालेले, कुणी 40 वर्षाचं, कुणी 50 वर्षाचं. प्रत्येकाचा वयोगट वेगवेगळा आहे आणि आपण आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर आहोत. पण आपण जन्मताना पण असेच होतो का? आता माझी उंची समजा 5 फूट 2 इंच आहे. मी एवढीच होते का जन्मताना? नाही. तर मी जन्मताना एक छोटंसं बाळ होते. 3 वर्षानंतर माझी परिस्थिती वेगळी होती. 5 वर्षाची असताना वेगळी, 12 वर्षाची वेगळी आणि आताची मी वेगळी आहे. तर आपण काय करतो, मात्र फोटो मधले, अल्बम मधले फोटो जर दाखवायचे म्हणलं ना, आपण दुसऱ्यांना दाखवतो, हे बघा मी जन्मले तेव्हा अशी होते, मी 2 महिन्याची असताना अशी होते बरं का, 3 वर्षाची असताना मी अशी होते. हे जे आपण सांगतो ना ते आपण कशावरनं सांगतो? हे जे सांगतो ते पण आपल्याला आई वडिलांनी, मामा मावशी, आजी आजोबा त्यांनी सांगितलं ही लहानपणीची तू आहे. आपल्याला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तर आठवत पण नाही. तर आपण दुसऱ्यांच्या सांगण्यावरून हे सांगतो की हे मी आहे म्हणून. हे सांगण्याचा उद्देश काय? तर आपल्या शरीरामध्ये स्थित्यंतर, बदल होत असतात. आपलं शरीर हे अस्थायी आहे, नित्य स्वरूपाचं नाही, तर ते शरीर बदलत असतं. छोटे असताना आपण वेगळे होतो, लहानपणी वेगळे होतो, तरुणपणी वेगळे, असं प्रत्येक आयुष्याच्या वळणावर आपण वेगवेगळे दिसत असतो. मृत्यूच्या वेळी सुद्धा पण काय होतं की आपण फक्त काय करत असतो, शरीर बदलत असतो. जशी आपण वस्त्र बदलतो त्याप्रमाणे आपण शरीर बदलत असतो. त्यामुळे आपण हे शरीर हे फक्त वरचं आवरण आहे. हे शरीर हे वरचं आवरण आहे आणि
आत्मा हे शरीर धारण करतो. त्यामुळं भगवंत काय म्हणतात की या मृत्यूच्या या प्रक्रियेमध्ये म्हणजे शरीर बदलण्याच्या या प्रक्रियेमध्ये धीर मनुष्य कधी गोंधळून जात नाही. धीर मनुष्याने असं गोंधळून जायला नको. त्यामुळं मग आपल्याला प्रश्न पडतो की मी कोण आहे. समजा एखाद्या इंटरव्ह्यूला आपण गेलो आणि आपल्याला प्रश्न विचारला की तुमच्याबद्दल काही माहिती सांगा, तर आपण काय सांगू? आपलं नाव सांगू, आपलं वय सांगू, आपल्या परिवारात कोण कोण आहे ते सांगू, आपलं आयुष्य वय सांगू, किंवा आपला जॉब एक्सपिरियन्स सांगू की किती अनुभव आहे मला कामाचा, आपल्या क्षमता सांगू, आपल्या आवडीनिवडी सांगू. पण या सगळ्या गोष्टी या बदलणाऱ्या आहेत. बघा, नाव सुद्धा बदलतंय. लग्नानंतर स्त्रीचं नाव वेगळं असतं, लग्नाच्या आधी स्त्रीचं नाव वेगळं असतं. किंवा एखाद्याला जर आपलं नाव बदलायचं असेल तर तो गॅजेट करून आपलं नाव पण बदलू शकतो. म्हणजे नाव बदलणार आहे. आपला पत्ता, आपण दुसरं घर घेतलं, आपला पत्ता बदलू शकतो. वय तर बदलणारच आहे, आपण पाहिलंच वय वाढत राहतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या आवडीनिवडी सुद्धा बदलतात. तर आपल्या ह्या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. एवढंच काय, आता लिंग परिवर्तन सुद्धा केलं जातं. मग मी आहे तरी कोण? या सगळ्या गोष्टी जर बदलणाऱ्या असतील तर मी कोण आहे? आणि जेव्हा आपल्याला हा प्रश्न पडतो ना, मी कोण आहे, तर तेव्हा आपण आध्यात्मिक जगतात प्रवेश करू शकतो. की हा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो ना, मी कोण आहे, तर आपल्या आत आत्मा नाहीये, तर आपण आत्मा आहोत. आणि हे शरीर हे अस्थायी आहे आणि हे शरीर हे फक्त वेगळं आवरण आहे. हे फक्त आपण समजू शकतो. मग आपल्या आत आत्मा आहे, आपण स्वतःच आत्मा आहोत, आपले शरीर अस्थायी आहे, आपण ह्यातून शिकू शकतो. तर आता आपण आपल्या शरीराची रचना कशी आहे ते पाहूया. तर हे आपलं शरीर 3 भागामध्ये विभागलेलं आहे. इथं स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतंय की 3 भाग आहेत. एक म्हणजे स्थूल शरीर, दुसरं म्हणजे सूक्ष्म शरीर आणि तिसरी गोष्ट म्हणजे आत्मा. आपण जेव्हा आपल्या स्वतःला पाहतो ना, तर हे 3 भाग पॅकेज रूपात आपल्यात आहेत. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आत्मा. स्थूल शरीर म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि ते मृत्यूनं नष्ट होतं, ते अस्थायी स्वरूपाचं आहे. सूक्ष्म शरीर हे मन, बुद्धी आणि अहंकाराने बनलेलं आहे. स्थूल शरीर बनलेलं असतं ते पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 घटकांनी स्थूल शरीर बनलेलं असतं आणि ते मृत्यूनंतर नष्ट होतं. ते इथं सोडावं लागतं आपल्याला. आणि सूक्ष्म शरीर म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार या 3 गोष्टींना बनलेलं असतं. आणि त्याशिवाय आपल्यामध्ये असतो आपला आत्मा, जो आहे त्याचं स्वरूप आहे सत, चित आणि आनंद. याची पुढे डिटेल मध्ये आपण चर्चा करणार आहोत पुढच्या काही अध्यायांमध्ये. इथं आपण थोडीशी फक्त माहिती घेत आहोत त्याची. आणि म्हणजे आपण पाहिलं की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आत्मा या पॅकेज रूपात आपलं शरीर आहे. तर पुढच्या भागात पुढच्या ह्याच्यामध्ये आपण आत्म्याचं वर्णन पाहणार आहोत. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही, त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. यातून आपण पाहू शकतो एखाद्या व्यक्तीचा मृत्यू, त्याचं मृत शरीर म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेलं जे शरीर आहे, पृथ्वी, जल, आप, अग्नी, वायू, आकाश या गोष्टींनी बनलेलं जे शरीर आहे ते मृत शरीर, ते तिथंच राहतं. परंतु आत्मा काय करतो, त्याच्या सूक्ष्म शरीरासह जे मन, बुद्धी, अहंकार युक्त सूक्ष्म शरीरासह तो दुसऱ्या शरीरात प्रवेश करतात. याला ट्रान्समायग्रेशन असं इंग्रजीमध्ये म्हणतात. एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये आत्मा
प्रवेश करतो. ह्या मग सगळ्या वाया आहेत आत्मा ना आहे, सॅक मध्ये भरून ठेवायच्या सगळ्या, नाही मी सगळं फिकींवर आत्मा उपस्थित आहे याचा काय पुरावा आहे? आत्म्याच्या उपस्थितीचा काय पुरावा असं आपल्याला वाटू शकतो? तर काही प्रकारे आपण आत्म्याच्या उपस्थितीची साक्ष देऊ शकतो. पहिलं म्हणजे सामान्य बोध. आता समजा आपण पाहिलं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालाय, समजा त्याची पत्नी खूप जोराजोरात रडत आहे की माझे पती निघून गेले, माझे पती निघून गेले. आपण तिला म्हणू शकतो की हे काय, तुझे पती तर इथे झोपले आहेत, तू कशी काय म्हणते माझे पती निघून गेले? पण त्यांचा जो आत्मा आहे त्या शरीरातून निघून गेलेला असल्यामुळं ते शरीर अचेतन आहे, ते मृत शरीर आहे. त्यामुळं आत्म्याची जी चेतना आहे ती त्या शरीरातून निघून गेली आहे, त्यामुळं ते तिथं नाही येत. आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहतो. हिंदीमध्ये मेरे पती चले गए, चले गए म्हणजे शब्द पती तिथंच आहेत, परंतु त्यांचं ते शरीर आहे, मृत शरीर आहे, आणि जो सूक्ष्म शरीर आणि आत्मा आहे तो त्यातून निघून गेलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्स, मृत्यूच्या समीप असल्याचा अनुभव. नियर डेथ एक्सपिरियन्स, समजा आता ऑपरेशन असेल एखाद्या व्यक्तीचं, तर ऑपरेशनच्या वेळेस अनेक शास्त्रज्ञांनी या केसवर स्टडीज केले आहेत. तर ऑपरेशनच्या वेळेस जरी भूल दिलेली असते ना, तरी सुद्धा त्या व्यक्तीला त्या शरीरातून बाहेर असल्याचा अनुभव, काही व्यक्ती ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांना अनुभव कथन करतात की मी दुसऱ्या रूम मध्ये जाऊन, काय ऑपरेशन चालू होतं तेव्हा दुसऱ्या रूम मध्ये हे चाललं होतं, मी छतावर गेलो होतो. आता समजा ऑपरेशन चालू असताना ही व्यक्ती छतावर कशी जाऊ शकते? तर त्याला म्हणतात नियर, म्हणजे त्याचा आत्मा जो आहे, नियर डेथ एक्सपिरियन्स मध्ये हे अनुभव आहेत. किंवा आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, ते पण तसंच आहे, ते मृत्यूच्या वेळीच असं होईल असं नाही, तर शरीरातून स्वतःला बाहेर जाऊन स्वतःच्या शरीराला बघणे, त्याला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. गुगलवर जाऊन सर्च केलं ना तर हे एनडी आणि ओबी त्याला इंग्रजी भाषेत म्हणतात, नियर डेथ एक्सपिरियन्स आणि आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. तर अनेक शास्त्रज्ञांनी, मायकल सॅबॉन नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी हे एनडी म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्स वर अनेक रिसर्च केलेत. त्यांच्याकडं तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकतात, किंवा आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स मध्ये पण बऱ्याच जणांनी एक्सपिरियन्स केलेत. आणि पूर्वजन्माच्या स्मृती, समजा मृत्यू झाला तर वेगळ्याच किंवा दुसऱ्या देशामध्ये मृत्यू होतो, आणि काही काळानंतर जेव्हा तो मोठा होतो तेव्हा तो सांगतो की माझं घरी होतं, माझं घरी होतं, माझं नाव हे आहे, माझ्या घरात हे व्यक्ती होते. आपण बऱ्याचशा अशा गोष्टी ऐकतो. तर ह्या पूर्वजन्मातील स्मृती त्याच्याकडे आलेल्या असतात. काय येतात ह्या पूर्वजन्मातील स्मृती? तर सूक्ष्म शरीर हे मन, बुद्धी आणि अहंकाराने बनलेलं असतं. हा जो अहंकार आहे ना, तो आपल्याला जाणीव करून देतो की मी हे शरीर नाही, तर मी म्हणजे शरीरावर ते आसक्त असतो आत्मा, त्यामुळं अहंकारामुळे, त्यामुळं त्याला मागच्या जन्मीच्या गोष्टी आठवतात. आणि यातून आपण एक शिकवण घेऊ शकतो की आपल्या शरीराला नष्ट करून अथवा त्याला हानी पोहोचवून आपण कष्टापासून मुक्ती मिळवू शकत नाही. शरीराला नष्ट करून, त्याला मारून, त्याला हानी पोहोचवून आपण त्याच्यापासून मुक्ती मिळवू शकत नाही. कारण आपल्याला जेवढं दुःख भोगायचं आहे, जेवढं सुख भोगायचं आहे, ते सगळं आपल्याला या आत्म्यामुळं भोगायचं आहे. जरी दुसऱ्या शरीरात गेलो तरी हे दुःख, हे कष्ट आपल्याला भोगावे लागणारच आहेत. आपण कर्मयोगामध्ये या गोष्टी पुढे पाहणारच आहोत की शरीराचा जरी अंत केला तरी आपल्या अस्तित्वाचा अंत होत नाही. तर आपलं अस्तित्व काय आहे? तर आपला आत्मा आहे आणि तो कायम असतो. त्यामुळे शरीराला नष्ट करून जरी आपण ठरवलं ना की मी आत्महत्या करून माझ्या कष्टांचं निवारण करीन, तर ते होत नाही. आपल्या आत्म्याला ते कष्ट भोगावेच लागतात. तर यापुढे आपण पाहणार आहोत की आपली 2.47 मध्ये तिसरा विभाग सुरू होतोय आता, 2 कर्तव्य आपली. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे,
पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीच समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्ये तू आसक्त होऊ नकोस. भगवंत इथं सांगतात की आपली कर्म आणि कर्तव्याबद्दल भगवंत आपल्याला इथं माहिती देतात की आपली दोन प्रकारची कर्तव्य आहेत. एक म्हणजे शरीराप्रती असलेलं कर्तव्य आणि दुसरं म्हणजे आत्म्याप्रती आपलं असलेलं कर्तव्य. शरीराप्रती आपण कोणकोणती कर्तव्य करतो? बरीचशी आपण शरीराप्रती रोजची कामं आपली शरीराप्रती असणारी कर्तव्य. आपण रोज स्वच्छता करतो, घरात स्वयंपाक करतो, बाहेर नोकरीला जातो, परिवाराचं पोषण करतो. या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो ते आपला स्वधर्म आहे. आपण शरीराप्रती ती कर्तव्य करत असतो. आणि दुसरं म्हणजे आत्म्याप्रती कर्तव्य. आत्म्याप्रती कर्तव्य कोणतं? तर आत्म्याप्रती मुख्य कर्तव्य म्हणजे भगवंतांच्या नावाचा जप करणे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंतांच्या नावाचा जप करणे, भगवंतांचं गुणगान करणे, भगवंतांच्या महिमेवर चर्चा करणे, भगवद्गीतेचा पाठ करणे म्हणजे भगवद्गीतेचं वाचन करणे, या गोष्टी आपण आत्म्यासाठी करतो. तर आपण सगळेच पाहूयात की आपण शरीराप्रती जी कर्तव्य आहेत, शरीराप्रती जो धर्म आहे, स्वधर्म आहे, तो आपण जास्त करतो. आणि जो आत्म्यासाठी वेळ द्यायला हवा, जो सनातन धर्म आहे, आत्म्यासाठी जो धर्म आहे त्याला म्हणतात सनातन धर्म, त्याच्यासाठी आपण वेळ देतो. आपण स्वधर्मातच इतके मग्न होतो की त्यामुळं आपल्याला स्वधर्मात इतके सनातन धर्मामध्ये आपलं दुर्लक्ष होतं. आणि स्वधर्मात मग्न राहिल्यानंतर जीवनात कष्ट येतात. आणि त्यामुळे आपण स्वधर्माचा आणि सनातन धर्माचा बॅलन्स म्हणजे समतोल साधला पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण बघू की एक महिला असते, तिने एक छान पोपट आणला पाळायला. त्या पोपटासाठी एक खूप सुंदर पिंजरा आणला. आणि पोपटासाठी एक छान पिंजरा आणल्यानंतर ती महिला रोज काय करायची? रोज त्या पिंजऱ्याची इतकी छान स्वच्छता करायची, खूप सुंदर स्वच्छता करायची. आणि रोज तो स्वच्छ ठेवून पिंजरा जायची ती. आणि पण पिंजरा स्वच्छ करण्याच्या नादात ती विसरायची की आपण त्या पोपटाला काहीच खायला देत नाही. तर आपली पण अवस्था या पोपटासारखी आहे. हे पोपट म्हणजे हा पक्षी म्हणजे आपला आत्मा आहे. आणि आपण त्या पिंजऱ्यात म्हणजे शरीरात अडकलोय. आणि या आत्म्याचं पोषण करायला आपण विसरून जातो आणि शरीराची देखभाल करत बसतो. त्यामुळं आपण पिंजऱ्याबरोबरच असं नाही की पिंजऱ्याची देखभाल नाही केली पाहिजे, पिंजऱ्याची पण देखभाल केली पाहिजे, पण त्याचबरोबर आत्म्याचं पोषण होणं पण महत्वाचं आहे. त्यासाठी आपण आत्म्याच्या पोषणासाठी सुद्धा स्वधर्म आणि सनातन धर्म या दोन्हींचा ताळमेळ घातला पाहिजे. स्नेहाभिक्रमनाशोस्त्री प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमल्प्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीने मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. या प्रयत्नात कोणतेही नुकसान नाही आणि ऱ्हास पण नाहीये. या मार्गातील अल्प प्रगतीने मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. बघा इथं पाहतो की आपण कुठं मागं नाही राहत. जिथून आपली भक्ती सुरू झाली ना, जिथं थांबते ना तिथं सुरू होते. म्हणजे थोडक्यात महत्वाचं या आयुष्यात आपण एवढी भक्ती केली ना तर पुढच्या आयुष्यात त्याच्या पुढून आपली सुरुवात होते. परंतु दुसरे शरीर मिळाले तर त्या भक्तीचा नाश होत नाही. परंतु जर मी आता PhD केली समजा, तर मला पुढचा जन्म मिळाला, तर मी असं म्हणू शकत नाही की मी मागच्या जन्मात PhD केली आता काय नाही करणार. तर आता मला परत पुढच्या जन्मात क ख ग शिकावं लागणार, नर्सरीतच जावं लागणार आणि मग पुढचं शिक्षण घ्यावं लागणार. परंतु आध्यात्मिक जीवनात तसं नाहीये. ज्या क्षणी तुमचं आध्यात्मिक जेवढं तुम्ही केलंय ना
त्याच्या पुढं म्हणजे परमनंट अकाउंट मध्ये जातं. आपण जी भक्ती करतो ना ती परमनंट अकाउंट मध्ये जाते. समजा आपण पाहतो की अनेक लहान मुलं खूप छान, त्यांना लहानपणापासूनच आध्यात्मिक ओढ आहे, छान श्लोक पाठांतर करतायत, जप करतायत, भगवंतांच्या पूजा अर्चनेमध्ये त्यांना रस आहे. तर आपण हे पाहू शकतो की हे त्यांची पूर्वजन्मातील ती भक्ती घेऊन आलेत आणि ती आता ह्या जन्मात पूर्ण करत आहेत. ते परमनंट अकाउंट मध्ये गेलेले. म्हणजे सनातन धर्मात जी भक्ती करतो ना आपण ती परमनंट अकाउंट मध्ये जाते आणि स्वधर्मामध्ये म्हणजे ह्या शरीराशी संबंधित जी कार्य करतो ती या शरीराबरोबरच नष्ट होतात. यातून आपण शिकू शकतो की कष्ट आपल्याला संकेत देतात की जीवनशैलीमध्ये असंतुलन आले आहे. कृपया लक्ष द्या आणि जीवन संतुलित करा. म्हणजे आपल्या जीवनात जर समस्या येत असतील, कष्ट येत असतील तर आपण ओळखलं पाहिजे की आपल्या जीवनशैलीमध्ये संतुलन नाहीये. आपलं स्वधर्म आणि सनातन धर्म याच्याकडे लक्ष द्यायचंय आणि जीवन संतुलित केलं पाहिजे. आणि जीवन संतुलित कसं करायचं तर सनातन धर्मासाठी आपण वेळ काढला पाहिजे. आता आपण चौथ्या विभागाकडे वळत आहोत. सदैव प्रसन्न चित्त. विभाग 4 सदैव प्रसन्न चित्त. 2.59 श्लोक आहे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जन रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय भोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयाबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबवल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो. बघा तिथे काय म्हटलंय की असं नाही की आपल्याला एक गोष्ट आवडती आणि ते इंद्रिय भोगांशी आपल्याला ती करायचीच नाहीये, तर आपल्या इंद्रियांना आपल्याला उच्चतर रसामध्ये लावायचे. थोडक्यात मी सोप्या शब्दात तुम्हाला सांगते की समजा मला आता गायनाची आवड आहे तर मी ती गायनाची आवड अभंग म्हणण्यात, कीर्तन म्हणण्यात किंवा मला चांगला नटण्याची आवड आहे तर तो शृंगार मी भगवंतांचा करू शकते छानपैकी, भगवंतांचा शृंगार करते. मला वाचनाची आवड आहे तर वेगवेगळे ग्रंथ वाचण्यात, म्हणजे आपल्या इंद्रियांना चांगल्या उच्चतर रसामध्ये जर तुम्ही इन्क्लूड केलं तर आपण उच्चतर रसाचा अनुभव घेतल्यानंतर आपण चांगल्या चेतनेमध्ये स्थिर होऊ शकतो आणि उत्तम रसाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. मग हा उत्तम रस आपल्याला मिळण्यासाठी काय हवंय आपल्याकडे तर आपल्याकडे हवाय दृढ निश्चय आणि उत्साह. तर दृढ निश्चय आणि उत्साह जर आपल्याला असेल तर ती आपल्याला सफलता, जीवनातील सफलता आणि आनंदाची ती गुरुकिल्ली. दृढ निश्चय आणि आनंदाने उत्साहाने जर आपण या दोन्ही कर्तव्याचे पालन केले तर आपण पाहूयात काय होईल. दृढ निश्चय आणि उत्साहाने आपली दोन्ही कर्तव्य पालन करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक जन्मात सुख प्राप्ती होते. बघा आपल्याकडे जर दृढ निश्चय असेल, उत्साह असेल तर आपण या गोष्टी करू शकतो. मग त्याच्यासाठी आपण पण जीवनात निश्चय करायला हवा. कोणता निश्चय करायला हवा तर मी उद्यापासून भगवंतांच्या नामाचा थोडा तरी जप करेन. आजपासून मी भगवद्गीतेचे 5 श्लोक वाचीन, तेही दृढ निश्चयाने आणि उत्साहाने. असं नाही की मन मारून तोंड बारीक करून मला आता भगवद्गीतेचं वाचन करावं लागेल आणि मग मी करीन, असं मारून मुटकून नाही. तर दृढ निश्चयाने आणि उत्साहाने जर या गोष्टी केल्या तर जर ह्या गोष्टी आपण करू तरच आपल्याला प्रत्येक जन्मात सुखाची आणि आनंदाची आणि सर्वोत्तम रसाची अनुभूती होते. असं नाही की जीवनात समस्या येणार नाही, पण त्या समस्येला एक चांगला दृष्टिकोन आपल्याला मिळेल. तर ह्या स्वधर्म आणि सनातन धर्माचा ताळमेळ घालून योग्य सर्वोत्तम रसाची आपण प्राप्ती करू शकतो. आणि या सर्वोत्तम रसाचा स्रोत आहे श्रीमद भगवद्गीता. आणि श्रीमद भगवद्गीता वाचल्यानंतर आपल्याला ही अनुभूती येईल की श्रीमद भगवद्गीता ही सर्वोत्तम रसाचा स्रोत आहे. तर यापुढे आपण विफलतेचे चरण पाहणार आहोत की आपल्याला वाटतं की आपल्याला
विफलतेचे सर्वोत्तम रसाची अनुभूती कशी होऊ शकते आपण पाहिलं. आणि आता आपण विफलता म्हणजे काय, विफलता काय येते आपल्याला जीवनात, ते आपण 2 श्लोकांमधून पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 62 आणि श्लोक क्रमांक 63 दुसऱ्या अध्यायातील. पहिला श्लोक मी वाचते. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामा कामात क्रोधो विजायते. इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. बघा आता हे सोप्या शब्दात मी सांगते तुम्हाला. इंद्रिय विषयांचं चिंतन कसं करायचं, मग त्याच्यामध्ये चिंतन कसं होतं, मग त्याच्यामध्ये आसक्ती कशी वाढत जाते, आसक्तीपासून काम कसा उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा. मागची स्लाइड कामापासून क्रोधाचा कसा उद्भव होतो. तर इंद्रिय विषयांचे चिंतन. समजा आता मला पिझ्झा खायचा आहे, तर मला पिझ्झा खाण्याची इच्छा झाली. मग मी त्याच्याविषयी चिंतन करू लागते की मला पिझ्झा खायचा आहे आणि मग ते खाण्याची माझ्यामध्ये आसक्ती उत्पन्न होते की मला आता तो खायचाच आहे. आणि मग आसक्ती निर्माण झाल्यानंतर मग मी काय करते की त्या वस्तू गोळा करायला लागते. पिझ्झासाठी जे सामान लागणार आहे ते गोळा करायला लागते आणि मग ते खाण्याची, ती भोगण्याची, पिझ्झा खाण्याची इच्छा माझ्यामध्ये उत्पन्न होते, ती खाण्याची. आणि समजा जर काही कारणामुळं जर मला हे मिळालं नाही तर त्या कामाचं, त्या भोगण्याची इच्छा मिळाली नाही तर त्याचं उत्पन्न रागामध्ये होतो, क्रोधामध्ये त्याचं उत्पन्न होतं. म्हणजे आपण पाहिलं की पहिल्यांदा आपण इंद्रिय विषयाचं चिंतन केलं म्हणजे पिझ्झा खाण्याची इच्छा, नंतर त्याप्रती आसक्ती वाटते आणि नंतर आसक्तीनं काम उत्पन्न होतो आणि कामामुळं मग जर नाही मिळालं तर फ्रस्ट्रेशन येतं आणि मग क्रोधाची उत्पत्ती होते. मग परत क्रोधापासून काय होतं तर हे आपण 63 श्लोकामध्ये पाहूया. क्रोधात भवति सम्मोहो सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते आणि जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धी नाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. क्रोधापासून काय निर्माण होतो, सम्मोह. मोहापासून स्मृती भ्रमित होते, स्मृती भ्रमित झाले की बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यानंतर मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. आणि हे समजण्यासाठी पण आपण एक छोटस उदाहरण घेऊयात की एका स्त्रीचा लग्नाचा वाढदिवस आहे. बघा आता ही स्लाइड तुम्हाला दिसतीये. लग्नाचा वाढदिवस तिचा येणार आहे आणि लग्नाचा वाढदिवस येणार असल्यावर बघा प्रत्येक स्त्रीचं खूप म्हणजे खूप तिला कुतूहल असतं लग्नाच्या वाढदिवसात आणि ती खूप उत्साहित असते आणि ती पत्नी सुद्धा इतकी उत्साहित असते की काय काय करायचं आपण लग्नाच्या वाढदिवसाला. तर ती खूप चिंतन करत असते त्याचं की आपण कसा साजरा करायचा वाढदिवस लग्नाचा. तर मग ती काय करते, गुगलवर सर्च करते की आता मला कसा वाढदिवस करायचा आहे. आणि मग ती बघते की आपल्या मित्रांनी, मैत्रिणींनी, बाकीच्यांनी लग्नाचे वाढदिवस कसे सेलिब्रेट केले, कुणी काय काय प्लॅनिंग केले. आणि ते प्लॅनिंग करता करता तिच्यामध्ये खूप आसक्ती निर्माण होते त्या लग्नाचे वाढदिवस साजरे करायची. आणि मग पत्नी सगळ्यांबरोबर स्वतःची तुलना करत राहते, कुणी कुणी कसं कसं केलं आणि आपण कसं करायचंय. त्याच्यातून तिच्या कामाची उत्पत्ती होते आणि हा काम उत्पन्न झाल्यानंतर परत काय होतं, पण लग्नाचा जेव्हा प्रत्यक्ष वाढदिवस होतो तेव्हा तिचा पती कामाच्या ताणामुळे लग्नाचा वाढदिवसच विसरून जातो आणि लग्नाचा वाढदिवस विसरून गेल्यामुळं मग पत्नी खूप क्रोधित होते आणि मग त्यांच्या नात्यामध्ये फूट निर्माण होते. तिच्या बुद्धीचा नाश होतो की आतापर्यंत आपल्या पतीने आपल्यासाठी जेवढ्या काही चांगल्या गोष्टी केल्यात त्यातली एकही गोष्ट तिच्या स्मरणात राहत नाही. तिची स्मरणशक्ती भ्रमित होते आणि ती इतकी रागात असते, तिच्यामध्ये समूहाची उत्पत्ती होते आणि मग ती राग प्रकट होते. मग आपण पाहतो की पत्नी 15 दिवसासाठी माहेरी निघून गेलीये,
पती पत्नीमध्ये बऱ्याच दिवसांपासून संभाषण नाही किंवा घर सोडून निघून गेली किंवा बऱ्याच जणांचे घटस्फोट होतात. आणि जी सुरुवात कुठून झाली तर विषयाच्या चिंतनाने, इंद्रिय विषयाचं चिंतन केलं की लग्नाचा वाढदिवस कसा साजरा. म्हणजे असं नाही की आपण चिंतन नाही केलं पाहिजे असं नाही म्हणते मी, पण प्रल्हाद महाराज म्हणतात की भगवद्गीतेच्या भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये भगवंत प्रल्हाद महाराज म्हणतात की ज्या क्षणी आपण एन्जॉय करायचंय हे ठरवतो ना त्या क्षणी प्रॉब्लेम सुरू होतो. ज्या क्षणी आपल्याला आसक्ती येते त्या क्षणी आपल्या जीवनात प्रॉब्लेम सुरू होतात. आणि जेव्हा असा विचार आपण करतो तेव्हाच तेवढेच फ्रस्ट्रेशन येते. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाने आपल्या हिशोबाने होत नाही. त्यामुळं मनासारखी गोष्ट झाली नाही की त्याचं रूपांतर क्रोधात होतं आणि क्रोधात आपण आपली सत्सद विवेक बुद्धी गमावून बसतो. आणि सत्सद विवेक बुद्धी गमावून बसल्यानंतर आपण योग्य आचरण करत नाही, रागात काहीतरी वेगळंच बोलून जातो आणि मग नंतर पश्चाताप करून रडण्याची वेळ आली तरी पहिल्या घडलेल्या घटनांना आपण विसरू शकत नाही. त्यामुळं यातून आपण शिकवून घेऊ शकतो की विघातक विचारांपासून सावधान राहा, कारण ते क्रूर योजनांमध्ये परावर्तित होऊन पाप कर्माचे रूप घेतात. त्यामुळे आपण नेहमी वाईट विचारांपासून, हानिकारक विचारांपासून आपण सावधान राहिलं पाहिजे, कारण सर्व गोष्टी या विचारानं सुरू होतात. आपण मग हे चांगलं हे वाईट आपण असा विचार करत नाही हे चांगलं आहे हे वाईट आहे. आपण जो विचार करतो ना तो आपण बोलतो, जे बोलतो ते आपण करतो. त्यामुळं आपल्याला जरी माहित असलं ना हे वाईट आहे तरी आपण तसं वागतो. नंतर आपल्याला समजतं की आपण चुकीचं वागलोय. त्यामुळं आपण या गोष्टीमध्ये नेहमी सतर्क असायला हवं. सतर्क हा असायला हवं की आपल्या मनामध्ये कोणते विचार येत आहेत आणि त्यासाठी दोन्ही कर्तव्यांचं स्वधर्म आणि सनातन धर्म या दोन्हींचं पालन केलं पाहिजे. या दोन्हींचं पालन आपण का केलं पाहिजे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहूया. तर या दोन्ही कर्तव्यांचं पालन केल्यामुळं आपल्यामध्ये चांगले वाईट किंवा जीवनातील जी आपली द्वंद्व आहेत, सफलता विफलता, उचित अनुचित, या सगळ्याच्या द्वंद्वापासून आपली मुक्ती होते. कारण आपलं भगवद्गीतेचं अध्ययन, भगवद्गीतेची शिक्षा आपण आपल्या आचरणात आणत आहोत. दुसरं म्हणजे या दोन्ही कर्तव्यांचं पालन केल्यामुळं आपली अपेक्षांपासून मुक्ती होते. अपेक्षांकडून मुक्ती होते म्हणजे आपली दुसऱ्याकडून अपेक्षाच राहत नाही, कारण आपण सनातन धर्माचे पालन करत आहोत. त्यामुळे आपल्या दुसऱ्याकडून अपेक्षा राहत नाही. तिसरं म्हणजे दुर्गुणांचा त्याग होतो, कारण आपण भगवद्गीता वाचत आहे त्याच्यातून आपण ते वाचून आपण वाईट गोष्टी सोडून देत आहेत, भगवद्गीतेच्या आदेशांचं आपल्या जीवनात पालन करत आहेत. त्यामुळं आपण दुर्गुणांपासून दूर होतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे कृष्ण भावना भक्ती मिळते, आपलं जीवन शांतिप्रिय आणि सुखद होतं. त्यामुळं आपण ह्या दोन्ही कर्तव्यांचं आपल्या जीवनात पालन केलं पाहिजे. तर आतापर्यंत आपण या दुसऱ्या अध्यायाचा सारांश पाहिला. आपण ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं की कसं आपण संकट नियंत्रण केलं पाहिजे, माझी वास्तविक ओळख काय आहे. आणि संकट नियंत्रणामध्ये आपण पाहिलं की अर्जुन कसा विधा मनस्थितीमध्ये होता आणि त्यांनी कशी भगवंतांची शरणागती घेतली. दुसरं पाहिलं की आपली वास्तविक ओळख काय आहे, की मी ही शरीर नाही तर मी आत्मा आहे. आणि तिसरं पाहिलं की दोन कर्तव्य, स्वधर्म आणि सनातन धर्म, या दोन्हीचं म्हणजे शरीराप्रती कर्तव्य आणि आत्म्याप्रती कर्तव्य. चौथा भाग आपण पाहिला की सदैव प्रसन्नचित्त, स्वधर्माचे आणि सनातन धर्माचा योग्य समतोल राखून आपण जर व्यक्ती जर तसे आचरण करत असेल तर तो सदैव प्रसन्नचित्त होतो. खूप खूप धन्यवाद. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. थँक्यू माधुरी भक्ती माताजी, खूप छान विश्लेषण केले तुम्ही. याच्यावर कोणाला जर काही प्रश्न असतील
तर अनम्यूट स्वतःला करू शकता. आनंदगोपी माताजी अनम्यूटची फॅसिलिटी तुम्ही हे करा. आहेत का आनंदगोपी माताजी? तर अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता आजच्याकडे, किंवा तुमची काही कमेंट्स असेल, काही कुठली गोष्ट शेअर करायची असेल तर ते तुम्ही शेअर करू शकता. केलंय अनम्यूट ना माताजी? स्वतःला अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. बहुतेक तर काही चॅट बॉक्स मध्ये बहुतेक काही प्रश्न दिसत नाहीत कोणाला. प्रश्न न विचारणं म्हणजे एक तर खूप काही